आपण जर पाहिलं तर आता सध्या हसनाबादमध्ये कृषी विभागाच्या पथकानं एंट्री केलेली आहे आणि जे दुकानं आहे, कृषी चालकांचे जे दुकानं आहे त्या दुकानामध्ये ते तपासणी करतात. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हे महेश कृषी सेवा केंद्र आहे आणि या दुकानदारानं या अधिकाऱ्यांना हसनाबादमध्ये व्हिजिट करताना पाहताच या ठिकाणाहून पळ काढलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मात्र या दुकानदाराला कशाची भीती आहे की जी या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता. हे दुकान बंद करून तो कुठे निघून गेला असेल या ठिकाणी या अधिकाऱ्यांना विचारलं, मात्र हे अधिकारी सांगतायत की आपण पुन्हा या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत. मात्र दुसऱ्या वेळेस या ठिकाणी हे अधिकारी येतील का हा देखील प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्भवतो आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हे दुकानदार लोक एक धंदा म्हणून लुटण्याचं काम करतायत आणि या ठिकाणी जो अधिकारी हसनाबादमध्ये व्हिजिट करतायत आणि या व्हिजिटच्या ठिकाणी हा दुकानदार दुकान बंद करून कुठे निघून गेला असेल हा देखील प्रश्न या शेतकऱ्यांना या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसतोय. ते गेले त्या दुकानावर त्याला बरं काय बरं गाडी घ्या ना. हा हे लाईव्ह स्वभावाचं आपण आणखी देखील दुसऱ्या दुकानावर जाणार आहोत घ्यायला. मात्र काहीतरी कारण या ठिकाणी हा दुकानदार उद्या सांगणारच आहे. मात्र हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी या लोकांसोबत आर्थिक देखील लागेबांधी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आपल्या समोर प्रत्यक्षात केलेला आहे. मात्र या ठिकाणी अधिकारी काय करतात, काय कारवाई करतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांची लूट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे शेतकऱ्यांना लुटण्याचं काम अधिकाऱ्यांना कोणताही दुकानदार दुभारण्याचं काम करत नसताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि विषय सांगायचं झालं तर ज्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट केली, ज्या दुकानामध्ये व्हिजिट केली त्या दुकानामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांनी कडक असा निर्देश किंवा आदेश या ठिकाणी दिलेला नाही. आपण आणखी काही दुकानं आहेत की त्या दुकानामध्ये देखील व्हिजिट करणार आहोत की त्या दुकानामध्ये आपण जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूया. मात्र हे जिल्ह्याचे जे आरोग्य तालुका आरोग्य अधिकारी तालुक्याचे जे पथक आहे हे पथक या ठिकाणी आल्यानंतर हे दुकानदार दुकानं बंद करून जाण्यामागचं कारण काय याचं देखील स्पष्टीकरण या दुकानदारांनी शेतकऱ्यांना देणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी हसनाबादमधील जेवढेही दुकान आहेत हे दुकानदार शेतकऱ्यांना युरियाच्या किमतीमध्ये 350 रुपये आणि एका गोणीसोबत इतरही गोण्या घेण्यासाठी मज्जाव आणि त्यांच्या गरज नसताना देखील त्यांच्या नावावरती देण्याचं काम या ठिकाणी या दुकानदारांनी केलेलं आहे. या ठिकाणी कृषी विभागाचं जे पथक आहे ते पथक व्हिजिट केली आणि काही दुकानाची त्यांनी प्राथमिक स्वरूपामध्ये तपासणी करत आहे. मात्र या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावरच का हसनाबादमध्ये या अधिकाऱ्यांनी यावं लागलं, या अगोदर देखील या अधिकारी येऊ शकत होते का? या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल झाल्यावरच का आलेत, या अगोदर हे येणं देखील तेवढंच औचित्याचं ठरणार होतं. आणि आपण जर पाहिलं तर मी सध्या हे जे दुकान आहे या दुकानामध्ये प्रत्यक्ष उभा आहे. आपण पाहू शकता हा जो दुकानदार आहे आणि पलीकडे आणखी एक दुकानदार आहे. या दुकानदारानं दुकान बंद करून जाण्याचं काम या ठिकाणी आपल्याला केल्याचं दिसतंय. आणि जे जिल्ह्याचे जे आता कृषीचे विभागाचे अधिकारी आहेत हे काही दुकानांना भेट देत आहेत, मात्र काही दुकानांना भेट देतील का हा देखील प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे. विशेष सांगायचं झालं तर ही जे 2 दुकानं आहेत आपल्या लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवू इच्छितो की या दुकानामध्ये देखील काही गौड बंगाल आहे का, मग अधिकारी आल्यावरच ही दुकानं बंद का आहेत असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि विशेष सांगायचं झालं तर त्या जे अधिकारी पथक या ठिकाणी आलेलं आहे त्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शेतकरी दुकानदाराच्या प्रत्यक्ष काउंटरवरती सांगतोय की या दुकानदारानं आमच्याकडनं 350 रुपये एका युरियाच्या गोणीचे घेतले तर देखील शेतकरी सांगतायत. मात्र ते त्यांना फक्त बोलून निघून जाण्याचं काम करतायत. आणि त्या काही अधिकाऱ्यांनी तर आमच्या कॅमेऱ्यांना देखील बंद करावा, आम्ही आमच्या स्तरावरती काम करतो असं देखील आम्हाला विनवणी केल्याचं दिसतंय. मात्र आता जे दुकानं बंद आहे या दुकानावर देखील कारवाई करणार असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. विशेष सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना सध्या युरियाची मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि युरिया घेण्यासाठी शेतकऱ्यांना दुकानामध्ये गेलं तर हे दुकानदार त्यांच्यासोबत इतर गोण्या घेण्याचं देखील बंधन घालताना आपल्याला दिसत आहे. आणि काल याच विषयी आम्ही बातमी प्रसारित केली आणि त्या बातमीच्या अनुषंगानं कृषी विभाग खडबडून जागी झालेला आहे. आणि त्या अनुषंगानं आज या बाजारपेठेच्या सर्कलमध्ये कृषी विभागाचं पथक आलेलं आहे. मला खंत या गोष्टीची वाटते
कृषी विभागाचे अधिकारी या दुकानाची तपासणी करायला येत असेल तर माध्यमांचे कॅमेरे बंद का करायला ते सांगत आहेत। याचा अर्थ या अधिकाऱ्याचं आणि या कृषी दुकानदाराचं काहीतरी लागेबांधे असू शकतात का, असा देखील प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्भवतोय। आपण जर पाहिलं तर आता सध्या या हसनाबादमध्ये 2 दुकानं बंद आहेत, एक महेश कृषी सेवा केंद्र आणि हे या दुकानाचं नाव काही माहित नाही, व्यंकटेश कृषी सेवा केंद्र। या दुकानात देखील कृषी विभागाचा पथक उघडल्यानंतर व्हिजिट देईल का, असा देखील प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे। आणि काही शेतकरी प्रत्यक्षात त्या अधिकाऱ्यांना सांगतायत की या काही दुकानामध्ये पोटॅश असं कुठलं तरी खत आहे, या खतामध्ये देखील डुप्लिकेट खत असल्याच्या तक्रारी देखील तोंडी शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत। प्रश्न एवढाच आहे, या लाईव्हच्या माध्यमातून मी विचारू इच्छितो की या अधिकाऱ्यांना त्यांचं काम करण्यासाठी शेतकऱ्यांनाच का पुढे यावं लागतं। आता प्रत्यक्षात एका दुकानामध्ये एक महिला शेतकरी बसलेल्या होत्या, त्या शेतकऱ्यांनी 350 रुपयाचं खताची गोणी, युरियाची गोणी बिल केलं आणि काही लोक त्या शेतकऱ्यांना बोलतायत की अधिकाऱ्यांना सांगा, तर त्या महिला शेतकऱ्यांनी सांगितलं, महिलांनी त्यांना सांगितलं की ते आम्हाला नंतर खत देणार नाही। एवढी दहशत या दुकानदाराची या हसनाबाद मध्ये झाल्याचं आपल्याला दिसत आहे। मात्र कृषी विभाग प्रशासन याकडे काय कारवाई करतं हे देखील पाहणं आवश्यकच ठरणार आहे। तर एका शेतकऱ्यांनी आता लाईव्ह विचारण्या अगोदर एका शेतकऱ्याने सांगितलं, मी ह्या कुठल्या दुकानाचं नाव सांगितलं, त्या दुकानाकडं 10 युरियाच्या गोण्याचे बिल 300 रुपयाने दिलं आणि त्या 10 गोण्या घेण्यासाठी झिंक असं कुठलं तरी खत आहे, मला शेतीविषयी अभ्यास नसल्यामुळे मी हे सांगू शकणार नाही। मात्र झिंक ही गोणी, खताची गोणी काय आहे ते सोबत तुम्हाला घ्यावं लागेल, असा देखील पवित्रा या कृषी दुकानदारांनी या शेतकऱ्यांना दिलेला आहे। त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जे 10 गोण्या खताच्या युरियाच्या गोण्यासाठी 300 रुपये दिलेत। त्या एका दुकानामध्ये महिलांनी 350 रुपये दिले। महिला बोलायला टाकतात, शेतकरी बोलायला टाकतात, कारण या शेतकऱ्यांना उद्या भविष्यामध्ये खत भेटणार नाही। यामुळे शेतकरी राजा देखील मोठ्या प्रमाणात हतबल झालेला आहे। एकतर शेतीमालांना पीक भाव नाही। एका शेतकऱ्याची मी बातमी केली, प्रेक्षक हो, त्या शेतकऱ्याची 22,000 रुपयाची मका झाली आणि 21,000 रुपयाच्या मक्याचा खर्च झाला। 1,000 रुपयामध्ये तो शेतकरी कसा काढेल, हा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उद्भवतोय। माझी तळतळ एवढीच आहे, मी कुठल्याही दुकानदाराच्या विरोधात नाही, मात्र माझी विनंती अशी असेल की कृषी विभागानं स्वतः येणं बंद गरजेचं होतं। शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावरच किंवा एखाद्या माध्यमांना बातमी प्रसारित केल्यानंतरच या ठिकाणी का आलं हे देखील पाहणं आवश्यकच ठरणार आहे। विशेष सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना खताची गरज आहे, मात्र कोणी पुढे येऊन बोलायला तयार का नाही, तर हे दुकानदार लोक या शेतकऱ्यांना खत देण्यास नकार देतील, हा देखील प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्भवतोय। धन्यवाद।